नमस्कार, स्वागत आहे. आज आपण 6 नोव्हेंबर 2025 फक्त एका दिवसावर नजर टाकणार आहोत आणि बघणार आहोत की जगभरातल्या मोठ्या गुंतागुंतीच्या घटनांना आपण सोप्या आणि रंजक पद्धतीने कसं समजावून घेऊ शकतो. फक्त 24 तास यात काय काय होऊ शकतं? खरं तर आपल्या कल्पनेपेक्षाही खूप जास्त. चला तर मग आपण मिळून बघूया की 6 नोव्हेंबरच्या बातम्यांमधून कोणती मोठी कहाणी समोर येतेय. या एका दिवसात बघा, कुठे जागतिक स्पर्धा आहेत, कुठे विज्ञानात नवीन शोध लागत आहेत, तर कुठे स्थानिक पातळीवर काहीतरी महत्त्वाचं घडतंय. आपण हेच पाहणार आहोत की या सगळ्या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्यातून एक मोठं चित्र कसं उभं राहतं. चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय स्तरावरून. बघूया खेळ आणि इतर जागतिक निर्देशांकांमध्ये भारताची कामगिरी नक्की कशी आहे. हा आकडा आहे 48. आता हा आकडा नेमका आहे तरी कशाचा? तर ही आहे भारताने 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या एकूण पदकांची संख्या. आता या मेडल टॅलीवर एक नजर टाकूया. भारताने एकूण 48 पदकं जिंकून 6वा क्रमांक मिळवलाय. ही नक्कीच चांगली कामगिरी आहे. पण चीनकडे बघा, तब्बल 147 पदकांसह ते पहिल्या क्रमांकावर आहेत. म्हणजे फरक किती मोठा आहे हे आपल्या लगेच लक्षात येतं. बरं, ही तर झाली खेळाची गोष्ट. पण खेळाच्या मैदानापलीकडे म्हणजे जागतिक प्रशासनाच्या बाबतीत भारताची कामगिरी कशी आहे? चला तेही पाहूया. 86वा हा आहे भारताचा क्रमांक. कुठे? तर वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टच्या 2025च्या रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर देशात कायद्याचं राज्य कसं आहे, नागरिकांचे हक्क किती जपले जातात आणि न्यायव्यवस्था किती सक्षम आहे, या सगळ्या गोष्टींवर हा क्रमांक ठरतो. तर एकीकडे देश एकमेकांशी स्पर्धा करत आहेत, त्यांना रँकिंग मिळत आहे. पण त्याचवेळी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात काय घडतंय, तिथे कोणत्या नवीन सीमा पार केल्या जातायत. चला आता तिकडे वळूया. या भागात आपण बघणार आहोत विज्ञान आणि नवनवीन शोध. म्हणजे अणुशक्तीसारख्या मोठ्या तंत्रज्ञानापासून ते अगदी आपल्या आजूबाजूच्या निसर्गात सापडलेल्या नवीन गोष्टींपर्यंत खूप काही इंटरेस्टिंग घडतंय. अणुइंधनाच्या बाबतीत एक खूप मोठी बातमी आहे. चीनने एक जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी काय केलंय तर थोरियम, जे निसर्गात खूप मोठ्या प्रमाणात सापडतं, त्याचं रूपांतर युरेनियम इंधनात यशस्वीरित्या करून दाखवलंय. अणुऊर्जेच्या क्षेत्रात हे खूप मोठं पाऊल मानलं जातंय. आणि त्याचवेळी दुसरीकडे रशियानेही एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. त्यांनी खाबरोस्क नावाची आपली नवीन अणुपाणबुडी पाण्यात उतरवली आहे. यावरून स्पष्ट दिसतंय की नौदल शक्ती आणि अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानावर अजूनही किती भर दिला जातोय. पण शोध म्हणजे फक्त मोठमोठं तंत्रज्ञानच नाही, तर आपल्या निसर्गातही नवनवीन गोष्टी सापडत असतात. जसं की पिलिया मालेना डुडू हे एका नवीन प्रकारच्या जम्पिंग स्पायडरचं नाव आहे, जो कर्नाटकात सापडला. आणि विशेष म्हणजे ज्या भागात तो सापडला त्याच भागाचं नाव त्याला देण्यात आलंय. निसर्गातून आता आपण वळूया डिजिटल जगाकडे. इथे बालाजी कृष्णन यांनी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित स्मार्ट फायनान्शियल टूल्सवर केलेल्या कामाबद्दल बेस्ट पेपर अवॉर्ड जिंकला आहे. यावरून आपल्याला कळतं की फायनान्ससारख्या क्षेत्रातही AI किती वेगाने बदल घडवून आणतंय. तर मोठ्या जागतिक शोधांपासून आता आपण थोडं जवळ येऊया, आपल्या माणसांकडे, त्यांच्या समुदायांकडे आणि त्यांच्या समृद्ध वारशाकडे. पंजाबमध्ये गदरी बाबियांना मेळा आयोजित करण्यात आला होता. हा मेळा ऐतिहासिक गदर चळवळीच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ भरवला जातो. या वार्षिक मेळ्यामुळे त्या महत्त्वाच्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण आणि वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत जिवंत राहतो. आता ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कातकरी जमात ही महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राहणारी भारतातील 75 अत्यंत असुरक्षित आदिवासी गटांपैकी एक आहे आणि पुण्यातील 550 पेक्षा जास्त सदस्यांना आता अधिकृत जातीचे दाखले मिळाले आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण या प्रमाणपत्रांमुळे त्यांना त्यांचे हक्क आणि सरकारी योजनांचा फायदा घेणं सोपं होणार आहे. तर मग सरकार जी धोरणं ठरवतं त्याचा लोकांवर आणि आपल्या पर्यावरणावर नेमका काय परिणाम होतो? मोठे निर्णय जमिनीवर कसे उतरतात? चला हेच समजून घेऊया. आपल्या शेवटच्या भागात आपण अशाच 2 सरकारी उपक्रमांबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा थेट स्थानिक जीवनावर परिणाम होतो. पाहूया मेघालयमधला एक प्रोजेक्ट. इथे एकात्मिक सोहरा सर्किट नावाचा एक विकास प्रकल्प सुरू झालाय, तोही केंद्राच्या PM डिवाइन योजनेअंतर्गत. याचा मुख्य उद्देश काय आहे तर चेरापुंजीला एक सस्टेनेबल म्हणजे पर्यावरणाला पूरक असं पर्यटन स्थळ बनवणं. आता दुसरीकडे पंजाबमध्ये एक वेगळीच घोषणा झाली. ती म्हणजे रोहू माशाला पंजाबचा राज्यमासा म्हणून घोषित करण्यात येत आहेत.
आता ही घोषणा दिसायला साधी असली तरी खूप महत्त्वाची आहे. का महत्वाची आहे? कारण हा निर्णय फक्त नावापुरता नाहीये, यामागे एक विचार आहे. या घोषणेमुळे मत्स्यशेतीला प्रोत्साहन मिळेल, माशांच्या संवर्धनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढेल आणि राज्याच्या एकूण मत्स्यव्यवसायाच्या विकासालाही मदत होईल. तर मग आपण काय पाहिलं? खेळातील पदकांपासून ते विज्ञानातील मोठ्या शोधांपर्यंत आणि समाजातील महत्त्वाच्या बदलांपर्यंत एका दिवसात किती वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडू शकतात हे आपण पाहिलं. खरंच प्रत्येक दिवस आपल्या सर्वांच्या एकत्रित कहाणीत एक नवीन पान जोडत असतो. विचार करा, जर ही फक्त एका दिवसाची गोष्ट असेल तर संपूर्ण वर्ष मिळून कोणती मोठी कहाणी तयार होत असेल.